चंदगड तालुक्यातील माणगाव आणि शिवणगे भागात राजश्री शाहू समाचार आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार फेरी काढली। माणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील गुडेवाडी, बागिलगे, रामपूर, माणगाववाडी, लाकूरवाडी, लकीकटे, बसरगे, शिवणगे आणि माणगाव या गावांमध्ये त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधून गाठी भेट घेतली। KMM मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चंदगड विधानसभेचा आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यामधील आमदार कोण व्हावा हा प्रश्न जो KMM न्यूज मार्फत तुम्ही आम्हाला विचारलात, या चॅनलला आम्ही सांगू इच्छितो की खरोखरच या भागात एक धडाडीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पूर्ण आज महाराष्ट्राचं लक्ष वेधलं जातं ती चंदगड विधानसभा ज्यांनी आपल्या पूर्ण हातामध्ये घेतलेली आहे, जी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यामार्फत समविचारी आघाडी स्थापन केली आहे। त्या समविचारी आघाडीचे जे प्रमुख नेते गोपाळराव पाटील असतील, प्रभाकरदादा खांडेकर असतील, या सर्वांनी दिलेला उमेदवार म्हणजे आमचे नेते माननीय श्री अप्पी पाटील साहेब हे या चंदगड विधानसभेचे दावेदार आहेत आणि 100% ते निवडून येणार। याचे कारण सर तुम्हाला असं सांगतो की त्याने आजपर्यंत गेले 25-30 वर्ष या राजकारणामध्ये एक त्यांचा वचक आहे। च्या वतीनं आपलं स्वागत आहे। आपण ही विधानसभेची निवडणूक लढवण्याचा अपक्ष म्हणून आणि स्वतंत्र राजश्री शाहू आघाडी निर्माण करून निवडणूक लढवण्याचा हेतू काय आपला? मी पहिल्यांदा आपल्या KMM चॅनलचं मनापासून स्वागत करतो, नमस्कार करतो। शूरवीर, क्रांतीवीर, नरवीर उमाजी नाईक यांना नतमस्तक होतो। आज माणगाव या ठिकाणी आपली प्रचाराची फेरी आम्ही इथे ह्या गावातून आता सुरुवात करत आहोत। ह्या प्रचार फेरीच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की गेली 2-3 दिवस आम्ही गडिंग्लज आणि चंदगड भागामध्ये प्रचाराची फेरी करत असताना प्रत्येक गावामध्ये तेथील कार्यकर्ते, मतदार यांचा आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद, पाठिंबा मिळत आहे। गेली अनेक वर्षे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 25-30 वर्षे त्या विभागामध्ये आम्ही काम करताना मी कार्यकर्ता, आम्ही असू दे, गोपाळराव पाटील साहेब असू देत, आम्ही सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख गेले 2-3 वेळा आपण या निवडणुकीच्या पूर्वी आपल्या जिल्ह्यातील नेते असू देत, राज्यातील नेते असू देत, यांना सर्व नेते मंडळींना आपण महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही भयंकर प्रयत्न केले। परंतु ही उमेदवारी आम्हाला न देता बाहेरच्या लोकांना इथं उमेदवारी लादलेली आहे। त्यामुळं आम्ही गेली अनेक वर्षे ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेला। 2 सभेची विधानसभेची निवडणूक लढवलेला कार्यकर्ता असताना आम्हाला ही उमेदवारी न दिल्यामुळे आम्ही सर्व गोपाळराव पाटील साहेब, कल्लापन्ना बोगन साहेब, खांडेकर साहेब, आमचे काँग्रेसचे दलाचे श्रमिक संपतराव देसाई, नितीन पाटील, तर्डेकर, शिवाजीराव हिरदुकी आणि अदृश्य अशा काही शक्ती आमच्या पाठीमागे आहेत। अशा सर्व लोकांच्या विचारानं आम्ही ही राजश्री शाहू समविचारी आघाडी स्थापन करून ही गोपाळराव पाटील साहेब यांची उमेदवार आहे, यांनी दिलेली उमेदवार आहे। त्यामुळे चंदगड तालुक्यातून ह्या वेळेला मला आपण मताधिक्य देणार ही 100% माझ्या सकाळपासून दिल्लीमध्ये मला जाणीव झालेलं आहे। अशाच पद्धतीनं गडिंग्लज आजरामध्ये देखील मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। गेल्या 2 निवडणुकीमध्ये मला चंदगड तालुक्यातून मताधिक्य मिळत नव्हतं, त्यामुळे मला कमी मताधिक्याने माझा पराभव झालेला आहे। त्यामुळे ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचं आम्ही ठरवलं। या प्रचार दौऱ्यात चंदगड काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटचे प्रभाकर खांडेकर, श्रीमक मुक्ती दलाचे समन्वयक कॉम्रेड संपत देसाई, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील, कोवाड जिल्हा परिषद सदस्य कल्लापन्ना भोगन आणि असंख्य कार्यकर्त्यांनी विनायक पाटील यांच्या समर्थनात प्रचार केले। शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे। विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू समाचार आघाडीला स्थानिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत आहे। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड।